मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय त्यासाठी धन्यवाद. तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि नेहमी खरे बोला. कारण की आहे ना, एक खोटं बोलल्यावर एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटे बोलावे लागते. त्यासाठी एक खरे बोललेले कधीही चांगले. आपल्याला ग्राउंडवरून येऊन लगेच क्लासला जायचं होतं. कारण की सण असू दे किंवा काही असू दे, अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. क्लासला गेल्यावर अशी रांगोळीचा व्ह्यू घेतला. रांगोळी क्लास समोर लय मस्त काढलेली आहे. तुम्ही कधी लेक्चरला असं केलंय का? कमेंट करून नक्की सांगा. लेक्चर चालू होतं ना, आम्ही सगळे तिळगुळचा आनंद घेत होतो. कारण की हाच सण होता मग तिळगुळ खाण्याचा आणि गोड बोलण्याचा. बेकरीमध्ये काय विशेष काम आहे तर तुम्हाला पुढं सांगतो. तर पुढं ब्लॉग बघा. आज म्हटलं तिळगुळानं पोट भरून घेण्यापेक्षा थोडा एक वडापाव खाऊन घेऊ. कारण की सकाळपासून तिळगुळावरच होतो. मग ह्यो काय विषय आहे बार्डीचा घेण्यासाठी एकदम छोटी बार्डी केल्या. मला तर लय आवडली. ह्यो गणेश मिसळ आहे. हे आहे कुपवाड विश्रामबाग रोडला. तर घरी आल्यावर दिदी पहिल्यांदा संक्रांतीला आलती म्हणून तिला सगळ्या असे नटवालते. व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला जाताना तेवढं फॉलो करायला विसरू नका.